मोखाडा तालुक्यातील डोल्हारा गावचे हरिभक्तपरायण त्र्यंबक महाराज पालवे यांची 5वी पुण्यतिथी निमित्ताने हरिपाठ, कीर्तन आणि रात्रभर भजन असा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी मोखाडा तालुक्यातील अनेक वारकरी सामील होऊन पुण्यतिथी अतिशय मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली। डोल्हारा गावातील गरीब कुटुंबातील हे गृहस्थ, त्यांना पहिल्यापासून अभंग आणि कीर्तनाची आवड, त्यामध्ये ते एवढे तल्लीन होते की त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठी उंची गाठून आपले नाव पूर्ण तालुक्यात तर प्रसिद्ध केलेच, परंतु इतरही तालुक्यात ते पालवे महाराज या नावाने प्रसिद्ध होते। लहान थोर बाबा या नावाने संबोधित असत। पुण्यतिथी कार्यक्रमावेळी कीर्तनकार हरिभक्तपरायण रघुनाथ झोले यांनी त्यांच्याबद्दल सांगितले की त्यांच्यामुळेच आज मी कीर्तनकार बनू शकलो, त्यांच्याच मार्गदर्शनाने मी घडलो। त्यांनी बोलताना सांगितले की पालवे बाबाबद्दल जर सांगायला गेलं तर ही रात्र कमी पडेल। त्यांच्यात खूप नम्रता ठासून भरलेली होती। लहान मोठ्यांना नेहमीच आदरानेच बोलत असत। पालवे बाबा हे आमचे गुरुस्थानी होते। तसेच पालवे बाबाच्या सगळ्या गाथा या तोंडपाठ होत्या। सतत हे अभ्यास करत असत। त्यांनी आपला वेळ हा इतर कुठल्याच गोष्टीसाठी खर्च केला नाही। फक्त आणि फक्त अभ्यास करून त्यांनी वारकरी संप्रदायात एक वेगळा ठसा उमटवला आहे। तसेच झोले महाराज बोलताना म्हणाले की पालवे बाबाचे जे अंगी गुण होते ते आपल्या पूर्ण तालुक्यात कोणाकडेही नाही। पालवे बाबांची अनेक गोष्टी सांगून त्यांनी कुटुंबाला आणि वारकरी आणि गावातील लोकांना मनमोहित करत आपल्या कीर्तनाची सांगता केली। यावेळी पंचक्रोशीतील तमाम कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर ग्रामीण। आपली मुलं पुढे चांगले मार्ग यावेळी समाजाच्या उपयोगी घडली, पण काही मुलं बापाचं ऐकतच नाही, आईवडिलांचं ऐकत नाही, त्याचा परिणाम ती वाईट मार्गाला निघून जातात आणि मग त्या बापाला आपला मुलगा सांगायची लाज वाटते। आज काही ठिकाणी परिस्थिती, बापाने छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे, अरे हा कार्य करतोय ना, तसे आपले बाबा म्हणतात। झालं का बाबा म्हणायचे डॉक्टर ना, ज्ञानेश्वर आहे, माझा नाही म्हणला, नावच काय ठेवलं होता ज्ञानेश्वर। जाणकार म्हणण्याची किंवा महाराजी स्वतःच्या मुलाला माझं म्हणण्यापेक्षा कोण आहे? ज्ञानेश्वर आहे। याला म्हणतात बाप, जग्याचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीत जावा। आणि त्या बापाला ज्याने जाणलं महाराज, ज्याने बापाला जाणलं ना, त्यांचा विशेष त्याने बाप ओळखला। अरे बाबा, बाप हे घराचं अस्तित्व असतं, आई घराची मांगल्य असतं, म्हणून दोन्ही असताना दोघांची किंमत कळाली पाहिजे। एकदा ते आपल्या तुम्ही गेले निघून, एकदा आपल्या तुम्ही निघून गेले ना, आई आणि बाप गेले ना, तर महाराज या जगात आपलं कोण नाही। म्हणून त्यांची किमान आठवण तरी पाहिजे की आपल्या आईने काय केलं, आपल्या बापाने काय केलं। बाप ऐका, तुम्हाला बापाची कथा सांगून थोडक्यात, वेळ संपली आपली। बाप असा असतो, बाप महाराज मुलगा शाळेत मिळाला, पहिलं जायला तिथून बापाचा धाक होता, तिथून बापाचा धाक, घरी आल्यावर बाप सांगणार उतारायचे कपडा पडलाय, उतर। दिवसभरात बाप त्याला काय नाही, ते कपडा उतर दिला, ती खुर्ची सरळ लाव, ती काठी पडले सरळ उतरून ठेव। अगदी लहानपणापासून 8वी 9वी 10वी पर्यंत गेला मुलगा तरी बापाचा ओळख। बाबांचं किती जरी वर्णन केलं तरी कमीच पडेल, कारण आमचे जे गुरुच होते, ज्याने आम्हाला या जागेवर उभं केलं, समजून घेतलं, त्याने की आम्हाला कानात मंत्र आणि हात मंत्र होता, हात मंत्र होता, समाजाशी कसं वागावं, कसं जगावं, प्रेमाने कसं जीवन जगायचं, समाज त्याग कसं करता येईल, ही शिकवण होती बाबाची। आणि जेव्हा बाबा गेले ना, खऱ्या अर्थाने वारकऱ्याला मोठं दुःख झालं, घरातल्या माणसांना दुःख होतं, नवल नाही, पण खरे समाजाला दुःख झालं। वारकरी समाजाच्या एक चांगला पायात एक दगड बाजूला धसून पडलेला आपल्याला का माहितीये। तशी 2-3 माणसं होती, शिरदगावची नादो बाबा आणि पालवे बाबा। एकादशीचा कार्यक्रम जवळजवळ आम्ही 19 वर्षी चालू होता आणि प्रत्येक एकादशीला काकडा करणारी 2 मंडळी, नादो बाबा नसले, पालवे बाबा तरी असतील, आणि अगदी दोन्ही माणसं सारखीच आणि काकड्याच्या बाबतीत 1 नंबर। आणि त्याच्यामुळे आजही आम्ही ही मंडळी काकडा करते, हे पालवे बाबाचं, दादू बाबाचं ऐकून काकडा शिकले, म्हणून आज काकडा करतो। बरोबर आहे का?
ही पहिली सुरुवात पाले बाबांची आकडा कसा करायचा हे त्यांच्याकडून शिकण्याचं त्याचं वर्णन करायला असं किती जरी बोलला कधी कधी असं होतंय बोलता 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 तर तेव्हा काही गोष्टी मला सांगायला बरं वाटत नाही जर सांगायला गेला त्यांचा विषय काढणार का माणसं डोळ्याला पाणी एवढी नम्रता होती वाईट वाटेल ऐकताना तुम्हाला सांगू जर एखाद्या वारकरी शहाणपणा केली ना पालेबाबांच्या बाबतीत ते बिचारे लहान असो मोठा असो सगळ्यांच्या पाया पडत बरोबर आहे आता ऐका थोडं वाईट ऐकणं वाईट वाटेल पण कसं बाबांचं म्हणणं होतं मी एकदा ज्ञानेश्वर भावांना सांगितलं होतं सांगताना आधी माझ्या डोळ्याला पाणी होतं लहान पोर जर दिसलं तरी बाबा पाया पडत होते एखाद्याने शहाणपणा केला बाबा नको ना बाबा एवढे नरम व्हायचे एवढे नरम व्हायचे अगदी लहान बाळा बाबा सहज सांगायचे दादा पडू दे पाया बाबा नको ना तुम्ही मोठे आहेत मला एकदाच बाबा म्हणले नकारे दूर लोक पडू दे या महाराला पाया वाईट सांगतो पण बाबा म्हणले पडू दे बाबा एवढा उदाहरण त्या जगाचे पाले बाबा सारखा तुझा बाबा नाही महाराज आणि असा बाबा याचा निघून गेल्यानंतर खरी वार्ता जायला धक्का बसला हा वार्ता संप्रदाय झाली हानी आणि म्हणून बाबाची पुण्यतिथी बाबा गेले नाही बाबा आजही या जगात अमर आहे आणि म्हणून त्याची पुण्यतिथी आहे आणि म्हणून त्याची आईचा बाबा त्याचा वंश मुक्तीचा महाराज गोड समाज दिला असे पाले बाबा जवळून ज्यांनी बाबाचा अभ्यास केला त्यांनी ओळखला पाले बाबा कोण होते ज्यांनी ओळखलंच नाही त्याच्या जवळून गेले सानिध्यात राहिले पण बाबांची किंमत त्याला कळत नाही ओळखता आला बाबा महान संत होते आपल्या पकडत म्हणून त्यांची पुण्यतिथी चालवली ही परंपरा आहे आणि आज त्यांच्या परिवारात मला त्यांची मुलगी बाबा तेच कोणतरी वाटकरी व्हायचंय आणि बाबाची परंपरा म्हणून मला हे ठिकाणी आम्हाला गीत नामाचं गीत बाबाचं वाढत राहिलं पाहिजे म्हणून बाबांनी सुद्धा त्यांचा वारसा चालवला आणि चालवतात आणि चाललाच पाहिजे काय जीवन जगायचंय भगवंताला जे आवडतंय ना ते करा आवड देवाची तो एक प्रकार नामाचा उच्चार तुळशी माळ गळा भूमिचंदन केला हृदय बाबा काय वेळे नव्हते त्यांनी कोणाचं ऐकलं नाही कदाचित लोकांनी केला जर विरोध बाबा हे नाही आपलं काम तरी बाबाने कोणाचं ऐकलं ते त्यांचाच मार्ग आणि शेवटी आयुष्याचा शेवट गोड केला यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड केला आणि तरी मी एवढा बोलत असताना वेळ जास्त झाले तुम्ही भले महाराज मी नेहमी सांगतो मला जास्त माणसं नाही कीर्तन काही महाराजांचं म्हणणं आहे एवढ्याशा माणसात कीर्तन मी एवढं तुम्हाला हलका वाटतो का किती किमतीच आहे एवढ्याशा माणसात कीर्तन दुसरं महाराज करणार नाही मला एवढ्याच समाधान वाटलं आपल्या कीर्तनाला जास्त माणसं नाही जातीवंत पाहिजे ऐकणारे पाहिजे एवढे एक निष्ठेने ऐकणारे असले याच्यापेक्षा एक कमी असेल मला चालतंय कारण मी साधा बाबा आहे कोण नाही बाकीचा वागतात साधा बाबा आहे मन मोकळेपणाने बोलायचं काही वाईट वाटलं तर त्याचाही खेळ नाही मला परत तारीख नाही मिळणार अशी भीती नाही धाकच नाही पळायचं नाही तारीख काही नाही आधी 2 तारखा होत्या महाराजांना पाठवून दिला प्रवचनाला तेव्हा मला नाही जमलं पहिला राजाला महाराजांना सांगितलं तो महाराज म्हणून जोरे बाबाच्या बरोबर कीर्तन माणूस तयार करा आपल्याकडे माणसं एक दुसरे महाराज कीर्तनकार दुसरे महाराज अजून हे महाराज कीर्तनकार मग प्रवचनाला मधुकर महाराजांना पाठवलं आणि ती तारीख सोडून दिली पण बाबांची माझ्या बाजूची सेवा आहे तिने सेवा करणार आहे म्हणून गेलो आमचे नातेवाईक जायला पाहिजे तो वाचते पण हे ते देवीच्या जवळ कारण इथं दिवा आहे म्हणून जाणे भक्तीदार तो दैवाचा पुत्र एकामध्ये मध्ये अल्पबुद्धीने बघा का चांगली बुद्धीने अल्पबुद्धीने त्या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला बाबांच्या पुण्यतिथी बोललो बोलता बोलता माझ्याकडून चुका होत्यात आणि बोलता बोलता माझ्या अंगण काही बाहेर पडला असत तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि आपला म्हणून पदरात